नमस्कार शिक्षक मित्रांनो, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान या अंतर्गत आपल्या शाळेचे रजिस्ट्रेशन कशा प्रकारे करू शकतो हे बघणार आहोत। तर चला मित्रांनो, आपण हे व्हिडिओ सुरू करूया। सर्वात पहिला आपण आपल्या मोबाईलच्या किंवा आपल्या कम्प्युटरमध्ये गूगल ओपन करायचं। गूगल ओपन करणार आहोत। मी मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवतोय म्हणून आपण मोबाईलमध्ये गूगल ओपन केलं आहे। इथं आपण education.maharashtra.gov ही वेबसाईट इथं ओपन करणार आहोत, ज्या वेबसाईटमध्ये आपण स्कूल पोर्टल, स्टुडंट पोर्टल आणि MDMचं काम करत असतो नेहमी। इथं आपण education.maharashtra.gov.in ही वेबसाईट ओपन केलेली आहे। इथं बघा मित्रांनो, स्कूल पोर्टल, इथं आपण स्कूलची माहिती नेहमी भरत असतो, ते स्कूल पोर्टल ओपन करायचं आहे। आता बघा मित्रांनो, मी ऑलरेडी लॉग इन असल्यामुळं इथं डायरेक्ट शाळा लॉग इन झालेली आहे। आपल्याला एक स्क्रीन ओपन होणार, जिथं शाळेचा UDIS कोड आणि आपल्याला स्कूल पोर्टलचा पासवर्ड तिथं टाकायचा आहे, तिथं कॅप्चा टाकायचा आहे आणि लॉग इन म्हणायचं आहे। लॉग इन झाल्यानंतर सर्वात पहिली स्क्रीन जी आपल्याला येणार आहे ती स्क्रीन स्टॅटस असा येणार आहे। इथं आपल्याला काही मेनूजचे नाव दिसणार आहेत, पण सगळ्यात पहिले आपल्याला इथं चेक लास्ट इयर डाटा ह्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। कारण हे ऑप्शन क्लिक केल्यानंतर बघा मित्रांनो, स्कूल रिपोर्ट कार्ड असं आपल्याला एक स्कूल रिपोर्ट कार्ड म्हणून येणार आहे। मागील वर्षी आपण माहिती भरली होती ती माहिती आपल्याला इथं दिसणार आहे। आता ही माहिती चेक केल्यानंतर इथं आपल्याला आय हॅव रीड ऑल द इन्फॉर्मेशन असं म्हणून सबमिट म्हणायचं आहे। आता हे सबमिट केल्यानंतर परत आपल्याला या प्रकारे हे फॉर्म दिसणार आहे। आता आपण इथं मागील वर्षी आपण जी माहिती भरली होती आणि या वर्षी आपल्याला त्या माहितीमध्ये बदल करायचा आहे, अशा बाबींच्या चेकबॉक्सवरती आपण इथं क्लिक करू शकतो आणि ते क्लिक करून आपण ती माहिती अनलॉक करू शकतो। ज्या माहितीला आपण इथं क्लिक करणार नाही ती माहिती मागील वर्षीप्रमाणे यावर्षी फ्रीज राहणार आहे आणि ते आपल्याला भरायची गरज असणार नाही। परंतु ज्या बाबींमध्ये आपण बदल करू शकतो किंवा आपल्याला बदल करायचा आहे यावर्षी, त्या बाबींना आपल्याला इथं टिक करावं लागेल। फॉर एक्झाम्पल मी इथं टिक करतोय आणि टिक करून इथं सबमिट म्हणावं लागेल। आता काही बाबी अशी असतात की आपल्याला ते चेंज करायची आहे यावर्षी, म्हणून आपण तिथं चेंज करू म्हणजे टिक करू त्या बाबींमध्ये आणि पुढं सबमिट म्हणू। आता मी इथं दुसऱ्या शाळेचा माझ्या शाळेचं लॉग इन करतोय, म्हणजे मी ते सर्व प्रोसेस केलेली आहे। इथं कॅप्चर टाकून बघा मित्रांनो, ते सर्व चेक करून मग आपल्याला अशी स्क्रीन ओपन, जेव्हा आपण त्या चेक बॉक्सवरती क्लिक करू आणि सबमिट म्हणू तर तेव्हा आपल्याला ही अशी स्क्रीन ओपन होणार आहे। आता इथं बघा, पहिल्या मेनूची सर्व जे पॉईंट्स आहेत ते फ्रीज दिसत आहेत। इथं एक अनफ्रीज आहे, चाइल्ड सर्वे। इथं बघा विजिट, इन्स्पेक्शन जे आपल्या प्रत्येक वर्षी चेंज होत असतो ते अनफ्रीज आहेत। अशा प्रकारे आपल्याला सर्व जे पॉईंट्स आहेत ते चेक करायचे आहेत आणि हे सगळं माहिती आपल्याला प्रत्येक वर्षीप्रमाणे यावर्षी पण भरायची आहे। पण इथं मित्रांनो बघा, इथं एक टॅब आहे राईट साईडला, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा। आपल्याला आपल्या शाळेचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी या टॅबवर क्लिक करायचं आहे। ह्या टॅबवर क्लिक केल्यानंतर बघा ह्या प्रकारचा पेज ओपन होणार आहे। आता इथं नोट म्हणून दिलेलं आहे, एक 4 पॉईंट्स आहेत। हे 4 पॉईंट थोडक्यात अशी आहेत की आपल्याला आपले जे फोटो अपलोड करायचे आहेत ते फक्त PDF स्वरूपाचे पाहिजे। आपली आपण जे इमेज काढतो ती JPG फॉर्मॅटमध्ये असते, त्या फोटोला आपल्याला PDF मध्ये कन्वर्ट करायचं आहे। त्यानंतर त्या फोटोची साईज मॅक्झिमम 2 MB पर्यंत असणे गरजेचे आहे। त्याच्यावरचे जर त्याचीपेक्षा जास्त साईज असली तर ते अपलोड होणार नाही। त्यानंतर इथं बघा, इथं जे शेजारी कॉलम दिलेला आहे, इथं आपल्याला प्रत्येक बाबीची फोटो अपलोड करायची असते। इथं आपल्याला त्याचा 1000 शब्दामध्ये, मॅक्झिमम 1000 शब्दांमध्ये आपल्याला वर्णन करायचे आहे। तिसरा पॉईंट आहे प्लीज सेव्ह द डाटा अँड देन फायनलाइज। आपण जेव्हा ही सर्व माहिती भरू
ते भरल्यानंतर आपल्याला पहिलं सेव्ह बटन क्लिक करायचं आहे आणि सेव्ह झाल्यानंतर फायनलाइज करायचं आहे. एकदा तुम्ही माहिती फायनलाइज केली तर त्या माहितीमध्ये नंतर बदल करता येणार नाही. आता बघा मित्रांनो, एकूण 100 गुणांचा हे एक रजिस्ट्रेशन आहे. 100 गुणांची चाचणी आहे. अ प्लस ब 2 याच्यामध्ये पार्ट आहेत. अ विद्यार्थी केंद्रित उपक्रमांचे आयोजन व त्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग, याला एकूण 60 गुण आहेत. आता प्रत्येक पॉईंटचा जे उपक्रम आहे त्याचा आपल्याला इथं फोटो अपलोड करायचा आहे PDF फाईलमध्ये आणि इथं त्याचं वर्णन द्यायचं आहे. जसा फॉर एक्झाम्पल पहिला पॉईंट आहे विद्यार्थ्यांमार्फत वर्ग सजावट व शाळा सजावट. आता विद्यार्थी जे वर्ग सजावट करणार आहेत त्याचा फोटो आपल्याकडे असणं गरजेचं आहे आणि ते आपल्याला इथं अपलोड करायचं आहे. त्यानंतर शाळेच्या आवारात पर्यावरण संरक्षणास हातभार लावणाऱ्या वृक्षांचे रोपण व जोपासना. आता इथं वृक्षारोपणचे आपल्याला फोटो अपलोड करावे लागेल आणि इथं त्या उपक्रमाचं एक थोडक्यात वर्णन द्यायचं आहे. ह्या प्रकारे जर आपण बघितलं तर पहिल्या पार्टमध्ये विद्यार्थी केंद्रित उपक्रमांचे असे हे काही माहिती असणार आहे. त्याचे 3, 4, 5, 6 पॉईंट्स आहेत. एकूण 60 गुण असणार आहेत. वेगवेगळे पॉईंट्स आहेत. प्रत्येक पॉईंट आपल्या शाळेशी निगडीत आहे म्हणून आपण ते सहजच त्याची माहिती आपण हे करू शकतो. म्हणून आपण तिथं आता पुढं जातो आहे. आता याचा ब भाग बघा, शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित उपक्रम व त्यातील विविध घटकांचा सहभाग. याचा पहिला पॉईंट आहे विद्यार्थी व शिक्षक शिक्षेतर कर्मचारी यांच्याकरिता आरोग्य तपासणी शिबिर. यात आरोग्याची सर्वसाधारण तपासणी. आपल्या शाळेत आरोग्य तपासणी प्रत्येक वर्षी होत असते. त्याचे ते फोटो आणि त्याची आपल्याला जी थोडक्यात वर्णन माहिती आहे ती इथं द्यायची आहे. ह्या प्रकारे आपल्याला असे याचे पण काही पॉईंट असणार आहेत. हे सर्व पॉईंट्स वगैरे आपल्याला फोटो वगैरे अपलोड करून इथं त्याचं वर्णन लिहून आता खाली शेवटी बघा इथं सेव्ह म्हणून एक ऑप्शन असणार आहे. ते पहिलं सेव्ह आपल्याला करावं लागेल आणि सेव्ह झाल्यानंतर ही माहिती आपल्याला फायनलाइज म्हणून करायची आहे. एकदा आपण ही माहिती फायनलाइज केली आपलं रजिस्ट्रेशन इथं कंप्लीट होणार आहे. आपली माहिती इथं सबमिट होणार आहे. त्यानंतर आपण त्या माहितीमध्ये बदल करू शकणार नाही. तर ह्या प्रकारे मित्रांनो आपल्याला हे स्कूल एज्युकेशन ह्या वेबसाईटवर जाऊन education.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जाऊन शाळा लॉग इनमध्ये जाऊन आपली शाळेचा लॉग इन ID आणि पासवर्ड यूज करून लॉग इन करून तिथं ह्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ह्या टॅबवर क्लिक करून ही सर्व माहिती आपल्याला इथं भरायची आहे. इथं बघा मित्रांनो, वेबसाईटवर पण आपल्याला युजर मॅन्युअल इथं बघता येईल आणि ह्या बाबतीत जे संबंधित शासन निर्णय आहे तो पण इथं दिलेला आहे. तर अशा प्रकारे आपण ही सर्व माहिती भरू शकतो. याच्यात कुठं काही अडचण आल्यात, जर कुठं अडचण आली किंवा काही आपल्याला प्रॉब्लेम वाटला तर आपण GR किंवा मॅन्युअलमध्ये चेक करू शकतो किंवा कमेंट बॉक्समध्ये आपण मला पण विचारू शकता. ठीक आहे मित्रांनो, थँक्यू.